ही सरकारच जी आहे ही महाराष्ट्राला विकणाऱ्यांना पाठी घालते आहे हेच त्याच्यातून स्पष्ट होते। चोराला शाव बनवण्याची जी सरकारचं धोरण आहे, गुन्हेगाराला सोडण्याची भूमिका आहे आणि संन्यासाला फाशी देण्याची भूमिका आहे याच्यातून स्पष्ट होते। आता ही योजना जी आहे ही शेतकऱ्यांसाठी आहे, पण महाराष्ट्रामध्ये आता ही सरकारच्या दलालांची झालेली आहे, म्हणजेच व्यापाऱ्यांची झालेली आहे। राज्याची तिजोरी आणि देशाची तिजोरी लुटायची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेलेली आहे। शेतकऱ्यांनी आपला माल व्यापाऱ्याला विकला आणि आता व्यापाऱ्याचा माल सरकार घेणार, म्हणजे एकीकडे सरकारची लूट आणि व्यापाऱ्यांचा फायदा आणि व्यापाऱ्यांच्या फायद्याच्या माध्यमातून सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा फायदा, अशा पद्धतीचं या योजनेचं स्वरूप आहे। आपल्यासोबत आमदार नाना पटोले सर आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात। सर, सध्या पार्थ पवारांचं प्रकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत। न्यायालयाने सांगितलंय ताशेरे ओढले सरकारवरती की एफआयआर मध्ये नाव नाही, काय सरकारची ही नामुष्की आहे। चोराला शाव बनवण्याची जी सरकारचं धोरण आहे, गुन्हेगाराला सोडण्याची भूमिका आहे आणि संन्यासाला फाशी देण्याची भूमिका आहे याच्यातून स्पष्ट होते। आणि त्यामुळे माननीय हायकोर्टाने ज्या पद्धतीनं सरकारला फटकारलं, अमेडिया कंपनीचे मुख्य मालक जास्त शेअर्स होल्डर जे आहेत त्यांच्यावर तुम्ही का गुन्हे दाखल केले नाहीत, या पद्धतीची विचारणा माननीय हायकोर्टाने करणं म्हणजे सरकारचं संन्यासाला फाशी आणि चोराला माफी ही जी काही भूमिका ती त्याच्यातून स्पष्ट झालेली आहे। आजच मुंबई महानगरपालिकेमध्ये सहआयुक्त महेश पाटील यांच्यावर 1 महिना सक्तीची रजेवर जाण्याचे आदेश पारित झालेत। हा महेश पाटील म्हणजे कोण? महेश पाटीलांनी कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मृतकांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आणि त्यांनी काही IAS अधिकारी, काही IPS, काही नेत्यांचे पैसे गोळा करून काही जमिनी खरेदी केल्यात। आणि जेव्हा हे प्रकरण उघडकीस येतं असं लक्षात आलं तर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताला सरकारने आदेश दिले की त्याला या पद्धतीचं सक्तीच्या रजेवर पाठवा। हे सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा प्रश्न सुटणार नाही, अशा अधिकाऱ्याला सेवेतूनच बडतर्फ करून ही जी काही भ्रष्टाचाराची मालिका त्या काळामध्ये कोरोनाच्या काळात झाली त्यावर सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि ते कोण कोण त्याच्यातले मासे आहेत ते उघडकीस केलं पाहिजे। नाहीतर ही सरकारच जी आहे ही महाराष्ट्राला विकणाऱ्यांना पाठी घालते आहे हेच त्याच्यातून स्पष्ट होते। नाना भाऊ, तुम्ही शेतकरी कुटुंबातून येतात, ज्या शेतकऱ्यांचं नाफेड सोयाबीन सुद्धा घेत नाही अशा पद्धतीचे धक्कादायक प्रकरण सुद्धा पुढे येताना पाहायला मिळतात। आजच विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात तो विषय आम्ही घेतला, सरकारला धारेवर पकडलं, वेळा सरकार ऐकत नाही तर बहिर्गम केलं। आता अध्यक्षाकडे एक मीटिंग झाली, अध्यक्षाच्या मीटिंग मध्ये काही सोल्युशन निघालं नाही। उद्या हा प्रश्न आम्ही पुन्हा विधानसभेत उपस्थित करू। आता ही योजना जी आहे ही शेतकऱ्यांसाठी आहे, पण महाराष्ट्रामध्ये आता ही सरकारच्या दलालांची झालेली आहे, म्हणजेच व्यापाऱ्यांची झालेली आहे। राज्याची तिजोरी आणि देशाची तिजोरी लुटायची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेलेली आहे आणि त्यामुळे या योजनेच्या बद्दलची उद्या पुन्हा आम्ही सरकारकडे स्पष्टीकरण मागणार आहोत। आणि या नाफेडच्या असो, मार्केटिंग फेडरेशनची खरेदी असो, TDCची असो, या सगळ्या खरेदी या रेग्युलर खरं तर 1 सप्टेंबर पासून ही खरेदी व्हायला पाहिजे होती। आता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत काही ठिकाणी केंद्रच उघडले गेले नाहीत। शेतकऱ्यांनी आपला माल व्यापाऱ्याला विकला आणि आता व्यापाऱ्याचा माल सरकार घेणार, म्हणजे एकीकडे सरकारची लूट आणि व्यापाऱ्यांचा फायदा आणि व्यापाऱ्यांच्या फायद्याच्या माध्यमातून सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा फायदा, अशा पद्धतीचं या योजनेचं स्वरूप आहे। आणि म्हणून राज्यामध्ये जवळपास रोज 8 शेतकरी आत्महत्या करताना आपण पाहतोय। एक शेवटचा प्रश्न आहे, हे नागपूर करारानुसार हे अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नावरती प्रामुख्याने होणं गरजेचं आहे, मात्र अधिवेशन ग्लॅमर आहे का? राज्यकर्त्यांना काय वाटतं? सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेच महत्व नाही, माध्यमांमध्ये येतात राज्यकर्ते सर्व पक्षीय, म्हणजे तुमचाही पक्ष त्यात आला, फक्त सत्ताधाऱ्यांवर आरोप, विरोधकांवर आरोप, या सामान्यांचं हित साधलं जाणार आहे की नाही?
आम्हाला आरोप करायचा जो आहे तुम्ही प्रश्न उपस्थित करताय, हे सर्व पक्ष नाही रे, मला ऐकून घ्या. विरोधी पक्षाचं काम आहे की सरकारचे डोळे उघडणं, सरकारला जनतेचे प्रश्न मांडून त्याच्याकडून सरकारकडून सोडून घेण्याचा प्रयत्न करणं हे आमचं काम आहे. आम्ही जनतेचे वकील आहोत आणि हे सत्तेमध्ये बसलेले लोक ज्याला गेंड्याच्या खात्रीपेक्षा जाड झालेले आहेत यांना जाग करणं हे आमचं काम आहे. आता ह्या सरकारवर जेव्हा आम्ही हे प्रश्नाचा भडीमार करतो त्याला तुम्ही आरोप म्हणता. आम्ही वस्तुस्थिती मांडलेली आहे. पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठीच हे अधिवेशन झालेलं होतं, सरकारचा खर्च चालवण्यासाठी हे अधिवेशन झालं होतं, हे जनतेच्या प्रश्नासाठी नाही. योगायोगानं नागपूरचेच मुख्यमंत्री आहेत, विदर्भाचेच मुख्यमंत्री आहेत. या अधिवेशन कमीत कमी 1 महिना चालायला पाहिजे होतं. ही भूमिका पहिल्या दिवशीच विधानसभेच्या पहिल्या दिवशीच मी हा मुद्दा मांडलेला होता. याच्यामध्ये अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही विचार करू असं सांगितलं होतं, पण आता हे अधिवेशन सूप वाजायला आता आलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की सरकारची भूमिका याच्यातून विदर्भाला न्याय द्यायची राहिलेली नाही, हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. हे होते काँग्रेसचे आमदार नाना पटोले. गौरव मराठीची सातत्यानं भूमिका ही आहे की कुठलाही राजकीय पक्ष असो त्यांनी सामान्यांचे प्रश्न या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे, कारण हे लोकशाहीचं मंदिर सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी बनलेलं आहे. तर राज्यकर्त्यांनी ग्लॅमरचं स्वरूप सोडून सर्वसामान्यांच्या स्तरावर जाऊन त्यांचे प्रश्न, मूलभूत प्रश्न, कारण आरोप प्रत्यारोपांनी काय सर्वसामान्यांच्या आयुष्यात फरक पडणार नाहीये, त्यामुळे त्यांच्या वेदना खऱ्या अर्थानं समजून घेऊन राज्यकर्ते काम करणार का हे पाहणं महत्वाचं असेल. पाहत राहा नव्या युगातला नवा मीडिया, अर्थात गौरव मराठी.